अमरावती पुलिस को बड़ी सफलता मिली है। चोरी हुए मोबाइल फोन बरामद कर उनके असली मालिकों को लौटा दिए गए हैं। पुलिस ने शहर में पिछले कुछ महीनों में हुई मोबाइल चोरी की घटनाओं का खुलासा करते हुए बड़ी संख्या में मोबाइल फोन बरामद किए। ये सफलता विभिन्न थाना क्षेत्रों में की गई संयुक्त कार्रवाई से मिली। दिवाली से पहले पुलिस आयुक्तालय में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में ये मोबाइल उनके असली मालिकों को सौंपे गए। पुलिस अधिकारियों ने इस मौके पर लोगों को मोबाइल की सुरक्षा, साइबर अपराध से बचाव और शिकायत दर्ज करा के महत्व के बारे में जागरूक किया। इस पूरी कार्रवाई में अपराध शाखा, साइबर सेल और स्थानीय पुलिस की अहम भूमिका रही। नागरिकांना माझं आव्हान राहील की मोबाईलवर कुठल्याही प्रकारचे जे मेसेजेस जे येतात की जे पैशाशी संबंधित आहे किंवा कुठल्याही गिफ्ट किंवा रिवॉर्ड किंवा लोन किंवा अशा पद्धतीने किंवा कुठल्या तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मेसेज आला आहे आणि तो पैशाची मागणी करतोय, अडचणीत आहे, अशा प्रकारचे जे मेसेजेस येतात किंवा कॉल येतात याला अजिबात रिस्पॉन्ड करायचं नाही, कुठे चुकून सुद्धा क्लिक करू नये। AI ची टेक्नॉलॉजी आज अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची घरचीच व्यक्ती समोरून बोलते असं दिसेल। ती व्यक्ती इवन व्हिडिओ कॉलवर सुद्धा तो चेहरा तुम्हाला दिसेल की तुमचा मुलगा किंवा कोणीतरी व्यक्ती घरची जवळची बोलते आणि ती अडचणीत आहे आणि कुठेतरी मदतीसाठी पैशाची मागणी वगैरे करते आणि तुम्ही खात्री न करता त्याच्यावर जर कुठे जर ट्रान्झॅक्शन केलं तर तुमची फसवणूक होऊ शकते। तर अशा वेळेला काय करायचं की म्हणजे तो कॉल कट करायचा आणि एक रेग्युलर कॉल आपण परत लावून त्या संबंधित व्यक्ती जी आहे, आपली नातेवाईक, त्यांच्याशी बोललं पाहिजे। त्यांनी जर कॉल उचलला नाही तर त्याच्यासोबत जे इतर कोणी राहत असेल सोबत तर त्यांच्याशी बोललं पाहिजे की ती व्यक्ती अशा कुठे अडचणीत आहे का, आणि 2-3 ठिकाणावर ती खात्री केल्याशिवाय कुठलंही ट्रान्झॅक्शन मोबाईलवर करू नये।